नो डाऊट जलपेश भोईर. तर सामन्याला सुरुवात होता पाहतोय आपण स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण अप्पू आहे आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण दुर्गेश. तर अय्या येतोय पहिले व्यक्तिगत षटक टाकण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं नाही आहे यावेळेस पाहतोय आपण दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय आपण अविष्का स्पोर्ट या टोकाकडून मारा करेल गोलंदाज अय्याज. खूप मोठं नाव आहे अय्याजांचं आणि सातत्याने खूप धावपळ सुद्धा करतोय मैदानावर. तर सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडू इथं मात्र वेळ जर पाहिली आपण ठीक 10:25 पहिला चेंडू पडला जातोय या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षण पाहूया. पॉइंट लाईक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट कव्हर गली शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग आणि मिड ऑफ. ऑनसाइड जर पाहिलं आपण मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये आहे. लॉंग ऑन बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक आणि एक स्क्वेअर लेग बाउंड्रीवर. अशा प्रकारे अय्याज मारा करेल या षटकासाठी. जिशान रेश यांचं आगमन झालेलं आहे. खूप चांगले स्कोरर आहे. उत्कृष्ट खेळाडू आहेत. याच पत्र काय क्लास फटकाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून पाठवलंय. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार चौकार. माननीय मुन्नाबाई रेश यांचा संघ आहे SR ग्रुप बनेली आणि अय्याजच्या पहिल्या चेंडूवर काय लाजवाब शॉट खेळल्या गेलं. आणि जेव्हा तुम्ही पहिल्या चेंडूवर एवढा छान फटका घेताना तुमचा आत्मविश्वास खूप मोठा वाढतोय. क्लास दाखवलंय. क्लास नाही तर आक्रमण सुद्धा दाखवलंय. अतिशय अप्रतिम फटका पाहिला आपण. पहिल्या चेंडूवर चौकार आणि ते मात्र खातं उघडतोय फलंदाज अप्पू. अप्पू राजाची आठवण झाली. हिंदी बॉलिवूडचा एक खूप छान पिक्चर होता कमल हसन. पण इथं मात्र कमल हसन बनेल काय. फलंदाज अप्पू. फुलटॉस बॅटच्या पट्ट्यात घेताना नाही. बीट होतोय फलंदाज. बीट होतोय यष्टीरक्षक. चेंडू मात्र बाउंड्री लाईनकडे अतिशय वेगात सरकतोय आणि पंचाचा इशारा बाईच्या स्वरूपात हा चौकार येतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विकेट किपिंग खास खराब पाहायला मिळाली. पाहतोय आपण पहिले 2 सामने 8 षटकाचे त्यानंतर मात्र 6 षटकाचे सामने. चांगली सुरुवात नाणेफेक गमावल्यानंतर पाहतोय आपण एशिया स्पोर्ट या संघाची. अशा प्रकारे सुरुवात झाली पाहिजे ती सुरुवात एशिया स्पोर्ट संघाची. यावेळेस पाहतोय की प्रश्न विचारले पण सहमत नाहीये. अतिशय क्लास चेंडू होता. टर्न करण्याचा प्रयत्न होता. प्रश्न विचारले पण सहमत नाहीये. चांगली सुरुवात त्यानंतर मात्र चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाज अय्याज. दुरान त्या टोकाकडनं राऊंड द विकेटचा मारा करतोय. याच पात्रावर फटका आहे पण क्षेत्ररक्षक मात्र मिड विकेट क्षेत्राकडे येतोय लंगवनचा आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती बिनबाद 9. चांगली सुरुवात म्हणता येईल. अतिशय धमाकेदार चांगली सुरुवात इथं. नाणेफेक केल्यानंतर एशिया स्पोर्ट या संघाने प्रथम पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना सुरुवात तर अतिशय प्रतिम पाहायला मिळाली. पहिल्या 3 चेंडूचा जर विचार केला आपण 4 चेंडूमध्ये 9 धावा धावफलकावर आणि 8 षटकाचे सामने खेळतात ना तेव्हा तुम्हाला सुरुवात खूप छान करून देणं गरजेचं आहे. ती सुरुवात आपण पाहतोय. SR ग्रुप बनेली मुन्नाबाई रेश यांचा संघ आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. संघाची बांधणी कशा प्रकारे केली हे आपण पाहणार आहोत नंतर जेव्हा ते फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरेल. अय्याज सध्या मारा करतोय अविष्का स्पोर्ट इंडिया टोकाकडनं आणि समोर डावखुरा फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी दुर्गेश. पहिला चेंडू स्टँड अँड डिलेवर सरळ बॅटने फटकाय. चेंडू जाईल सीमा पार चौकार. जेव्हा तुम्ही असे फटके खेळतात ना पहिल्या चेंडूचा सामना करताना तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला असतो. पहिला आपण डावखुरा फलंदाज काय क्लास दाखवलाय पहिल्या चेंडूवर.
यावेळेस पात्र खोल टप्प्याचा चेंडू होता आणि उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता आणि त्यावर मात्र बीट होतोय फलंदाज. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर धावसंख्या पाहिली आपण बिनबाद 13, एक चांगली दमदार सुरुवात इथं मात्र पाहायला मिळाली. यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज राहायचे. रुद्र 11 मांडा संघाचा संघनायक आणि इमाद 11 बनेली संघाचा कर्णधार. साजिद रईस बाईचा हा संघ आहे, इमाद 11 बनेली. आणि हा जो सामना पाहतोय आपण यशस स्पोर्ट राया आणि SR ग्रुप बनेली या दोन संघामध्ये ही फाईट आपण पाहतोय. पहिला दिवस ज्यांनी गाजवलाय तो म्हणजे दोन संघ सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे. मुजीब गुजर यांचा संघ आणि काल मुजीब गुजर यांचं आगमन सुद्धा झालं नाही. अपेक्षा असेल की आज त्यांची आपण प्रतीक्षा समाप्त करणार आहोत. मुबीन गुजर चला आपण वेळ कमी घ्यायचंय. क्षेत्ररक्षण लगेच जाऊन घ्या. पंच काहीतरी चर्चा करताना कालच्या दिवसामध्ये काय सुरेख फलंदाजी, किंग ऑफ निंबवली गावाचा हा तारा त्यांनी ठोकलं शतक काल. निश्चित जे नियमावली त्या स्पर्धेचे जे पहिले दोन गोलंदाज असतील ते पॉवर प्ले जर टाकले असतील त्याला मात्र तिसरा पॉवर प्ले टाकता येणार नाही. जे दोन गोलंदाज असतील जे सर्वप्रथम पॉवर प्ले टाकतील त्यांचा मग त्याला तिसरा पॉवर प्लेचा षटक टाकता येणार नाही. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण इथं मात्र बिनबाद 13, एक चांगली धावसंख्या इथं मात्र उभी करताना पाहतोय आपण. सलामीचे फलंदाज अजून खेळपट्टीवर आहे. आज पाहू शकता आपण लीग फेरीची आजचा शेवटचा दिवस असेल, कारण की त्यानंतर तुम्हाला उद्या सुपर 6 मध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत. सुपर 6 मध्ये 4 संघांनी आतापर्यंत प्रवेश केलेला आहे आणि आज कुठले 2 संघ असतील ते सुपर 6 मध्ये प्रवेश करणार आहे. आता मात्र गोलंदाजी पाहतोय आपण कॉमेंट्री बॉक्स या टोकाकडनं गोलंदाजी करण्यासाठी पाहतोय आपण चिंटू. सामन्याचे पंच म्हणून अभय पाटोले सर आणि मेन पंच पाहतोय आपण रमेश म्हात्रे सर. खूप मोठा अनुभव आहे आणि महान माजी क्रिकेटपट्टू, खूप मोठं नाव होतं त्या जमान्यामध्ये. पहिला चेंडू फुल टॉस आणि सॉफ्ट डिस्मिसल कव्हर पॉइंटला पहिला फलंदाज बाद. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण रवी येतोय आणि इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल तुम्हाला. असं वाटलं होतं की पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी असताना मात्र फुल टॉस चेंडू होता, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग कुठेतरी चुकले आणि काय सुरेख खेळ पाहिला आपण कव्हर पॉइंटला. सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळालं आणि पहिला फलंदाज बाद होतोय अप्पूच्या स्वरूपात. अप्पू यांनी मात्र निराश केले. बाद होण्यापूर्वी त्यांनी जवळपास 5 चेंडूचा सामना केलाय आणि तेवढ्याच धावाचं योगदान दिलंय. म्हणजे जेव्हा तुम्ही 100ची स्ट्राईक रेट फलंदाजी करतात ना 8 किंवा 6 षटकामध्ये ती स्ट्राईक रेट मोठी मानल्या जात नाहीये. चांगला चेंडू होता. इथं मात्र गोलंदाज चिंटू याचं प्रभावशाली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. जसा चेंडू टाकला त्या प्रकारे त्यांनी क्षेत्ररक्षण लावलं होतं. कव्हर पॉइंटला मजबूर केले जेल देण्यासाठी. आयुष्य खूप सुंदर आहे आणि या खूप सुंदर रीतीने आपण जगायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण आनंद घ्यायचा आहे. या स्वतः फुलटॉस फटकावून पाहतोय आपण लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र सजे फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज पाहतोय आपण रवी. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आता मात्र पुढे सरकते ती 1-15. SR ग्रुप बनेली यशस राया या दोन्ही संघादरम्यान ही फाईट पाहतोय आपण. याच पाहता धीम्या गतीचा हा जवळपास यॉर्करलँडचा चेंडू होता. खोदून काढले चेंडूला मिड ऑनला. तोपर्यंत संधी होती सहज आरामात एक सिंगल कंप्लीट करण्याची. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 16.
कालच्या दिवसामध्ये खूप मोठं आकर्षण ठरलं होतं. शतक साजरे केलं होतं काल किंग ऑफ निंबोली संघाचा कल्पेश केनी यांनी आणि कृष्णा केनी हे छोटे बंधू होते. दोन्ही बंधूंनी काल जर पाहिला पण रोशन खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया तो छोटे मिया. पण इथं आज मात्र कुठला एखादा फलंदाज कीर्तिमान रेकॉर्ड प्रस्थापित करेल काय या बल्ल्यानी प्रीमियर लीग 20-22च्या माध्यमातून. कारण की आज पण आपण 4 टॉप संघांना पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला सामना पाहतोय आपण. दुसरा सामना रुद्र 11 मांडा आणि इमाद 11 बनेली साजिद भाई यांचा संघ आहे. आणि जो आपण एसआर ग्रुप संघ खेळतोय तो पाहतोय आपण मुन्नाभाई रईस. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. याच पाता टर्न केले चेंडूला खाली शेतामध्ये चेंडू जाईल स्कोरले बाउंड्रीकडे. क्षेत्ररक्षक मात्र दुरून येतोय, फील्ड करतोय. तोपर्यंत मात्र संधी होती अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज दुर्गेश. व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलाय आणि 6 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय. पण या षटकामध्ये जर पाहिलं आपण प्रभावशाली गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज चिंटूच्या माध्यमातून आतापर्यंत थांबून ठेवले. कारण की एक विकेट प्राप्त केलं, नंतर दबाव टाकलं आणि फक्त 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय चिंटू नावाचा हा गोलंदाज. याच पात्र ऑन ड्राईव्ह मिड विकेट कडे अजून एक चांगला चेंडू लाजवाब गोलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 18, 5 धावा खर्च केल्या. सॉरी, पण चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पॉवर प्ले 2 मध्ये पाहतोय आपण चिंटू सज्ज होताना. फुल टॉस, पण बॅटच्या पट्ट धावा तसा घेतला नाही आणि इथं मात्र अजून एक विकेट प्राप्त करतो चिंटू. तर पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं, रोशन पाहिलं की आपण चांगली दमदार सुरुवात होईल, पण पलटवार केलाय. इथं मात्र चिंटू यांनी एसआर ग्रुप बनेली संघाचा हा एक हुकमी गोलंदाज काय सुरेख गोलंदाजी केली आणि 2 विकेट प्राप्त करून मात्र दबाव टाकला गेलं. कारण की तुम्हाला जर 8 षटके खेळायचे असेल तर विकेट टिकवणं गरजेचं आहे. काल एक मात्र असा संघ होता की 2 सामन्यामध्ये ऑलआउट झाला, तो म्हणजे अविनाश भगत यांचा संघ. ज्या प्रकारच्या संघाने खराब कामगिरी केली होती, कारण की रेकॉर्ड असतं, ते रेकॉर्ड आम्हाला सांगणं गरजेचं आहे. काल ज्या प्रकारे त्यांनी त्याचे बंधू प्रतिस्पर्धी संघामध्ये, मी तर सातत्याने सांगतो की छोटा बंबडा धमाका बल्ल्यानी गावाचा शॉर्ट पॉकेट डायनामिक आणि दाखवलंय की शॉर्ट पॉकेट डायनामिक मला का म्हणतात. रुपेश यांनी अतिशय सुरेख फलंदाजी केली. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी तर मात्र पाहतोय आपण आता सौरभ येतोय. स्थिती नाजूक आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला आपण इथं मात्र यशस्वी स्पोर्टर आहे या संघाची. कारण की पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की एक चांगली सुरुवात आहे, चिंटू आलाय गोलंदाजीसाठी आणि तिथं मात्र 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. फलंदाज सौरभ आहे आणि गोलंदाज निनाद. निश्चित एक चांगला गोलंदाज आहे. आता नुकतीच जी आदर्श ट्रॉफी संपली ना, तिथं रोशन या गोलंदाजाने खूप प्रभावशाली कामगिरी केली होती. सुरेख गोलंदाज आहे आणि कौतुक करावं लागेल. अतिशय रंगतदार तो सामना वरप संघाने गमावला होता. पण तिथं मी सांगितलं की वरप संघ खूप फायटर संघ आहे. एक निनाद धुमाल येतोय. अविष्कार स्पोर्ट इंडिया टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथं मात्र रवी. 3 या धावसंख्येवर रवी फलंदाजी करतोय. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका, पण फटका फसतोय. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. थोडा आनंद आहे, थोडा नाही, त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही आनंद आहे. मी सातत्याने उल्लेख करतोय की कोरोनाच्या काळामध्ये काल
उल्लेख केला होता रोशन संत यांनी की गोरगरिबांसाठी तब्बल 8 ते 10 ट्रक ज्यांनी अनाज वाटले त्या माणसाच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य राहणार आहे, कारण की गोरगरिबाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून त्यांनी या संघाची बांधणी अतिशय छान केली आणि मुन्नाभाई रईस सुद्धा व्यासपीठावरून आपल्या संघाचं कौतुक करताना त्यांना पाठिंबा देताना पाहतोय आपण, त्याचा उत्साह वाढवताना पाहतोय आपण. पण अपेक्षा होती की मुन्नाभाई रईस सुद्धा मैदानाच्या आतमध्ये असेल, पण त्यांनी चांगला निर्णय घेतला कारण संघाची बांधणी त्यांनी अतिशय अप्रतिम केली. चुन चुन के खिलाडियों के लिए आपली टीम में अतिशय अप्रतिम. तरी तर मात्र गोलंदाज ज्या प्रकारे निनाद धुमालचं मी कौतुक करतो त्यावर तो खरा उतरलाय. पहिले चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करते. 30 फलंदाज बाद. यावेळेस हा चेंडू स्वेर आहे, परत टाकावं लागेल. विकेट प्राप्त केल्यानंतर अशी गोलंदाजी योग्य नसते, पण नियंत्रण ठेवू शकलं नाही चेंडूवर. डाव्या ठेच्या खूपच चेंडू बाहेर. याचं कारण की वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये दिशेला भरकटतोय आणि एक धाव इथं मात्र येतोय. अनिश्चित आमच्या मेन गेट जवळ वॅगनर गाडी उभी आहे ना, आमचे एखादा क्रिकेट रसिक आपण तिथून जायचं, वॅगनर गाडीवर जायचंय आणि जी बाईक आहे त्याचा ग्लास फिरवायचा. आमच्या कॅमेरामॅनला तकलीफ होते. चांगला चेंडू होता, कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पुश केला आणि अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र पुश करताना पाहतोय. वॅगनर गाडी आहे तिथं, निश्चित जायचं आपण. बाईकचा आरशा फिरवायचा आपल्याला. तर क्लास चेंडूवर क्लास शॉट पाहिला आपण, छोट्या बॅटरीचा वापर केला होता. तेवढं छान वेगात एक सिंगल, तेवढं छान थ्रो सुद्धा केला होता आणि एक धाव पण रोखू शकला आणि धावसंख्येत भर पडते आता मात्र ती 20. 3 बाद 20. 30 षटक प्रगती पथावर. यावेळेस पात्र अजून वेगवान चेंडू, पण लाईन चांगली नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक गोलंदाज होता, त्याचं नेहमी एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला जर वेगवान गोलंदाजी करायची असेल तर तुमची लाईन तुम्हाला योग्य निवडणं गरजेचं आहे. पण तुमचा जर मीडियम पेस बॉलर असाल तर तुमच्या लाईनवर तुम्ही भर द्या, तर तो महान गोलंदाज, असं ग्लेन मॅग्रानी अनेकदा सांगितलंय. कारण की वेगवान गोलंदाज होऊन गेले पण एवढे सफल नाही झाले, पण मीडियम पेशर गोलंदाज ग्लेन मॅग्रा खूप मोठा सक्सेस झाला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, कारण की त्याची एकच लाईन. त्यानंतर व्यंकटेश प्रसाद हा सुद्धा म्हणायचा आहे. या स्पर्धा फटका पाहतोय आपण. चेंडू मात्र क्षेत्रहिला चकवतोय. यावेळेस पाहतोय आपण बॅकवर्ड पॉइंट डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र प्राप्त करेल. या एका धावने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 22. यशस्वी स्पोर्ट राया हा संघ थोडं संघर्ष करताना पाहतोय, कारण की पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा, त्यामध्ये अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पहिली आपण चिंटू यांनी घातक गोलंदाजी केली आणि त्याच गोलंदाजीच्या बळावर मात्र तर थांबवून ठेवलेले आतापर्यंत पाहतोय आपण. SR ग्रुप बनेल या संघाने. गोलंदाज सज्ज होताना दुर्यंत टोकाकडनं निनाद धुमाल मॅन फॉर वरफ. यावेळेस अजून एक स्वीर लाईन परत टाकावं लागेल, म्हणजे लांबलचक षटक मार्गासाठी होताना पाहतोय आपण गोलंदाज निनाद धुमाल याला. डावखुरा फलंदाज अजून पाहतोय खेळपट्टीवर आहे सौरभ. 3 बाद 23 अशी धावसंख्या. 30 षटक प्रगती पथावर आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली नाही आणि काल पॉवर प्ले मध्ये जवळपास 70 पेक्षा धावा. या स्पर्धेत छोट्या बॅटचा वापर केला, पुश केलाय आणि अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकताना ती आता मात्र 24-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 षटक प्रगती पथावर असताना. उद्या आपण शेवटचा दिवस पाहणार आहोत. सुपर 6 चे सामने होतील. अंतिम मेगा फिनाले फायनल पाहायला सुद्धा मिळणार आहे आणि आज यानंतर रुद्र 11 मांडा संघाचा कर्णधार आणि इमाद 11 बनेली संघाचा कर्णधार आपण सज्ज राहायचे. या स्पर्धा चांगला चेंडू, बॅक टू द बॉलर आडबॅटनी हा फटका आहे आणि कुठल्या प्रकार धाव नाहीये. 3 अतिरिक्त चेंडू जरी फेकले असतील पण असा चेंडू टाकला गेला नाही की त्यावर षटकार किंवा चौकार येईल. खूप लांब लचक षटक आता ते अजून हा गोलंदाज निनाद धुमाल. आतापर्यंत जर पाहिले आपण 6 धावा दिले, त्यामध्ये 3 वाईट, म्हणजे बघा किती छान गोलंदाजी पाहायला मिळाली. निनाद धुमाल सज्ज होताना या स्पर्धा फ्रंटला जाऊन हा फटका हवेत उडवलाय, पण प्रेक्षक बनतोय खेळाडू. षटकार त्याची बॅटिंग
धन्यवाद. तर पाहतोय की आपण एका फटक्याने पूर्ण षटकाचं विश्लेषण बिघडून टाकलंय. 5 चेंडूमध्ये 6 आणि आता 6 चेंडूमध्ये तब्बल 12. म्हणजे पहिल्या 5 चेंडूवर खूप छान गोलंदाज, फटका चांगला होता. फुटवर्कचा वापर केला, पुढे सरसावट हा फोर्सिंग फटका होता आणि या लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय षटकार अंतिम चेंडूवर. आणि संघात धावसंख्या जर पहिले आपण 3 षटकाच्या समाप्ती तर प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी आहे. म्हणजे 3-0 30 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. गोलंदाजीमध्ये बदल पाहायला मिळेल का इथं मात्र हे पाहायचंय, कारण की साजिद भाई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंच आपण संघ पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत. इमाद 11 बनेली आणि स्वतः साजिद भाई यांना सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करताना पाहणार आहोत. खूप मोठं नाव आहे बल्ल्यानी गावाचं. जर आपण टेनिस क्रिकेटचा पुस्तक उघडला त्यामध्ये निश्चित एक मोठं नाव आपल्याला साजिद भाईचं फ्रेंड पेजला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटचा जर बुक जर उघडला आपण बल्ल्यानी गावाचा. चिंटू सज्ज होताना चांगला चेंडू होता, फक्त सम्मान देऊन पुश केले. चेंडू मिडऑफला जातोय. हलक्या हाताने हा फटका खेळला होता आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. संघात धावसंख्या 31, 31 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र एक चांगली पार्टनरशिप म्हणता येईल, कारण की आवश्यकता होती या पार्टनरशिपची. जेव्हा तुमच्या विकेट लवकर जातात तुम्हाला पार्टनरशिप होत नाही तर तुम्ही मोठी धावसंख्या उभी करत नाहीये. हेच पाहिलं की चांगल्या चेंडूवर डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेऊन धावफलक हलता ठेवणं या गोष्टीवर भर दिलाय या दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र पाहतोय सौरभ आणि ताबिश स्ट्राईकला असेल. खूप उंच पुरासा हा फलंदाज आहे, उंच उंच फटके मारेल काय पाहिजे. पण अजून तर मी म्हणेन की एक षटक खेळावं लागेल, कारण की तुम्हाला पार्टनरशिप पुढे जर चालू ठेवायची असेल. एकदा डोळे जर बसले ना चेंडूवर मात्र तुम्हाला मनसोक्तपणे फटकेबाजी करता येते. यास पात्र हवेत आहे पण गॅप मध्ये आहे. नशिबाची साथ ताबीजकडे आहे, कारण की पॉइंट आणि कव्हर मध्ये चेंडू बराच वेळ हवेत होता. कुठल्या प्रकार क्षेत्ररक्षण होता, एका क्षणी तर वाटलं होतं की चेल होईल काय, पण एक सिंगल इथं मात्र ताबीज कंप्लीट करतोय. व्यक्तिगत जर पाहिलं आपण ताबीज एका षटकाने 8 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण पाहतोय. तर गोलंदाज चिंटू प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली. आतापर्यंत विचार केला आपण पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी, 5 धावा खर्च केल्या आणि तिथून मात्र त्यांनी 2 विकेट सुद्धा प्राप्त केले, दबाव टाकलं यशस राया या संघावर. यास पाता परत एक छोट्या बॅटचा वापर केला. यास पाता दुसऱ्या धावची मागणी निश्चित मात्र करेल काय, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक सिंगल. सौरभ मात्र चांगली कामगिरी करतोय, चांगल्या चेंडूवर क्लास दाखवतोय आणि खराब चेंडूवर अधूनमधून मोठे फटके सुद्धा तिथे बॅटमधून आपण पाहिले नाहीत. 4 चेंडूचा सामना केलाय, 4 सिंगल इथे मात्र सौरभच्या खात्यामध्ये आणि एक षटकार जो ठोकला होता ताबिश यांनी. आता मात्र चौथं षटक प्रगती पथावर आहे आणि तुम्हाला आक्रमण करावं लागेल या षटकानंतर, कारण की जर 80चा आकडा ठेवायचा असेल आक्रमण गरजेचं आहे. आक्रमण करण्यावर भर दिला होता, पण हवा तसा चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. अतिशय वेगात एक चोटी धावा अजून मिळेल, किती मिळणार अतिरिक्त ते पाहायचंय. 1-2 म्हणता येईल. आता जिथं एक होती तिथं दुसरी धाव. या 2 धावनी संघात धावसंख्या पुढे सरते ती 35. अफलातून कामगिरी आतापर्यंत SR ग्रुप बनेली या संघाच्या माध्यमातून मुन्ना रईस साहेबांचा संघ आपण पाहतोय आणि संघाची बांधणी त्यांनी अतिशय छान केलेली आहे. कारण की ऑप्शन जेव्हा सुरू असते ना, ऑप्शन मध्ये तुम्हाला चान्स असते की कुठले कुठले खेळाडू आपण आपल्या संघामध्ये घ्यायचे. त्याच्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस त्या गोष्टीवर अभ्यास सुद्धा करावा लागतोय. किती खेळाडूचे फॉर्म आहे, काय आहे, कुठला खेळाडू एक महत्वाचा आहे आणि त्या गोष्टीचा विचार करून या संघाची बांधणी त्यांनी ते केलेली आहे. फ्रंट लाईव्ह मात्र ऑन ड्राईव्ह पाहता आपण मनगटी फटका टर्न केले मिड विकेट क्षेत्राकडे, थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि त्या संधीचं सोडणं केले. इथं मात्र दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केले. धावसंख्येत बदल, धावसंख्या 37 पाहतोय आपण 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत किती धावाची पार्टनरशिप पाहतोय आपण चौथ्या विकेट साठी? 19 धावेची भागीदारी पाहतोय आपण. का होईना धीमी संत पण आवश्यकता होती पार्टनरशिपची, कारण की येणाऱ्या 4 षटकानंतर आक्रमण करू शकतात हे दोन्ही फलंदाज. गोलंदाज चिंटू सज्ज होताना राईट आर्म द विकेट.
यावेळेस चांगला चेंडू होता, अतिशय अप्रतिम. गोल्डन स्पॉट चेंडूचा टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगात झपकन निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. तर 4 षटकाची समाप्ती डिंग टॉली मैदानाच्या आतमध्ये. एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे. चल 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 साथी इस राह पे चलने, इंसानियत का तो हाथ पकड़ ले. तू तो लोगों का साथ देने वाला है, ऐसा वो राज दुलारा है, ऐसा वो राज दुलारा है. मुन्ना रईस का जलवा निराला है, ऐसा वो राज दुलारा है. मुन्ना रईस का जलवा निराला है, ऐसा वो राज दुलारा है. मुन्ना रईस का जलवा निराला है. आयुष्यामध्ये कुठल्याही व्यक्तीने असं काम करा की तुम्हाला नंतर तुमचे चाहणेवाले आयुष्यभर तुम्हाला आठवण करतील. हेच कार्य करताना पाहतोय आपण सातत्याने मुन्नाभाई देशांना, आणि तो प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर 1 कामगिरी करताना आपण पाहतोय. त्याला शतशी लावून घ्यायचंय. आजच्या पहिल्या या दिवसामध्ये आपण पुढचं धावता उडून ऐकूया. व्हॉइस ऑफ डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण जर म्हटलं तर खूप मोठं अटूट नातं आहे. असे एक उत्कृष्ट समालोचक रोशन संत यांना आपण ऐकूया या पुढील षटकासाठी. थँक्यू सो मच सुनील सर. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्यवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तेवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि मी माझी सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय अय्याज या 5व्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सौरभ आहे. सौरभ आणि ताबिश ही जोडी पाहायला मिळते. खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे ती म्हणजेच 4थ्या विकेटसाठी, कारण की आघाडीचे 3 फलंदाज हे खूप लवकर बाद झाले होते. अप्पू कुंगळे, दुर्गेश, रवी स्वस्तामध्ये नक्कीच माघारी परतले होते. त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे सौरभ आणि ताबिशने. गोलंदाजी मार्कवरती अय्याज. फुल टॉस चेंडू ऑन साइडला लॉफ केला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला माईस कुंगले. खूप चांगले क्षेत्ररक्षण. यस नक्कीच लॉगॉनला क्षेत्ररक्षक होते. एकच धाव मिळताना धावसंख्या 1ने पुढे सरकेला आपण पाहू शकाल. 38. माईस कुंगले नक्कीच एस एस स्पोर्ट्स राया या टीम कडून खेळताना आपण पाहू शकाल. तबिश ऑन स्ट्राइक अराउंड द विकेट. यावीस बिगिट कदर लॉफ्टेड इट. मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता आणि सुरेख जेल डिप्लाय. हरेश सुरोशीने फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. तबिश बॅक टू द पवेलियन.
प्लस धावा नक्कीच बनवल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन दाखवतोय. अप्रतिम गोलंदाजी, व्हेरिएशन भरपूर आहेत गोलंदाज अय्याज कडे. पॉवर प्ले स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे ज्याने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज या 5व्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय, कंजूस गोलंदाजी. यावी समर इन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, सलगचा हा दुसरा चेंडू येतोय, डॉट बॉल. तिसरा चेंडू डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी, 5 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च करतोय आणि 1 सफलता देखील प्राप्त केली आहे. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, ॲक्युरेट गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. अवघ्या 1 धावेचं षटक फेकले, त्या जोरात आल्या अय्याजसाठी आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 38 धावा. डीजे जो जुल्मों को सहता है वो तो जीते जी मरता है, जो जुल्मों को सहता है. ऐसा वो राज दुलारा है, ऐसा वो राज दुलारा है. मुन्ना रईस का जलवा, मुन्ना रईस का जलवा निराला है. ऐसा वो राज दुलारा है, मुन्ना रईस का जलवा निराला है. ऐसा वो राज दुलारा है, मुन्ना रईस का जलवा निराला है. थँक्यू सो मच. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय पंच रमेश म्हात्रे सरांचा. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल रमेश म्हात्रे सर आहेत. स्क्वेअर लेगचे पंच अभय पाटोळे सर, हे 2 ऑफिशियल पंच आहेत या सामन्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज स्वप्नील येतोय 6व्या क्रमांकावरती. नॉस्टेकला फलंदाज सौरभ आहे. चांगली गोलंदाजी होते ती म्हणजेच SR ग्रुप बल्ल्यानी या टीमच्या माध्यमातून पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं संगनायक चिंटू यांनी आणि खूप चांगली गोलंदाजी केली आहे. निनाद धुमाळ येतोय गोलंदाजी मार्क वरती. मॅनट्रोप वरप गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे. यावेळी चांगला चेंडू आहे, स्क्वेअर विकेट चेंडू खेळला, गॅप सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार आलाय फलंदाज स्वप्नीलच्या बॅट मधून. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. गोलंदाज निनाद धुमाळ, वेगवान गोलंदाज, राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज स्वप्नील. फुल टॉस चेंडू, आठवण करून केविन पीटरसनची आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय फलंदाज स्वप्नीलच्या बॅट मधून. तू बनेली की शान है, तू शेरों सी चाल तेरी मतवाली है. तू किसी से न डरता, बुराई से है लड़ता, दौर ये विकास की अब थामी है. मेरा सर ये झुक जाता है जब ख्वाजा याद आता है, मेरा सर ये झुक जाता. थँक्यू सो मच. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत बॅट्समन स्वप्नीलच्या बॅट मधून. अप्रतिम बॅटिंग करतोय या षटकामध्ये, कारण की पहिल्या 5 षटकांमध्ये अवघ्या 38 धाव बनवल्यात. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल SS स्पोर्ट्स राया या टीमचा. गोलंदाज निनाद, राईट आर्म राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय, शफल झाले होते फलंदाज, टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे.
46, लॉस ऑफ 4 विकेट. 6th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग फलंदाज स्वप्नील खूप चांगली बॅटिंग करतो आपल्या टीम साठी. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 46 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करतोय गोलंदाज निनाद धुमाळ, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतरचे 2 चेंडू डॉट बॉल फेकतोय हा गोलंदाज निनाद धुमाळ. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे निनाद धुमाळकडे. तोच अनुभव सिद्ध करतोय या षटकामध्ये. यावीस बॅटची बाहेरची कडा आणि सुरेख जेल टिपलाय. यश त्यांच्या पाठीमागे. अनिल मात्रेने फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. तेरी आंखों में तूफान है, दिल में जुनून, ऐसा वो राज दुलारा है, ऐसा वो राज दुलारा है, मुन्ना रईस का जलवा निराला है, जिद्दी से अपनी बात सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 46 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील खूप चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच एसआर ग्रुप बल्ल्याने या टीमने. आपल्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल एसआर ग्रुप बल्ल्याने या टीमचे संघ मालक मुन्नाबाई रईस साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून कोरोनाच्या या संकटामध्ये अनेक गोरगरिबांची त्यांनी मदत केली. नक्कीच अन्नधान्य वाटप त्यांनी केलं. मनीष धुमाळ गोलंदाजी मार्कवरती या 7व्या षटकामध्ये. यावेळी ऑन साइडला लॉफ केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव तर कंप्लीट केली आहे. स्क्वेअर विकेट चेंडू खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतोय आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सर्कल 48. 48 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 7 मार्गस्थ आहे. या स्पर्धेमधील धावसंख्येचा निश्चयांक आहे तो म्हणजेच मरियम 11 बल्ल्याने या टीमने 46 धावा बनवल्या होत्या कालच्या दिवसामध्ये आणि आज 48 धावा बनवल्यात. यावेळी अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव तर कंप्लीट केली. स्क्रीन समोर खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. तेवढी चांगली फेकी डीप मधून. धावसंख्या 1 ने पुढे सर्कल 49. 49 धावा धावफलकावरती. जो संघनायकाने निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा आणि तो निर्णय सार्थक ठरवलाय तो म्हणजेच एसआर ग्रुप बल्ल्याणी टीमच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे या सकाळच्या सत्रामध्ये. दमट हे वातावरण, दमट वातावरणामध्ये गोलंदाजांसाठी
पोषक असे वातावरण आपण पाहतोय आणि खूप चांगली गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. या पुढील सामना असेल रुद्र 11 मांडा विपक्ष इमाद 11 बल्ल्यानी. या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी आपण त्वरितच रिपोर्टिंग करायचं आहे. ओव्हर द विकेट. बिग हिट करतो लॉफ्टेड हिट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. कंप्लीट. 55 धावा धावफलकावरती. डबल 5. षटकार ठोकलाय फलंदाज ऋषीने. मनीष पुणे सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. बिग नेम इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. टेनिस विश्वातील एक खूप मोठं नाव आहे. कल्याण ग्रामीण परिसराचा जर विचार केला तर नक्कीच कामरान कुंगलेने पहिली बाईक पटकावली होती मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात आणि त्यानंतर मनीष धुमाळने नक्कीच गतवर्षी गुरवलीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात बाईक पटकावली. ओव्हर द विकेट. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55 व्हाईट बॉलचा येतोय. अवंत धाव मिळताना धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. 56 अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 7 मार्गस्थ आहे. स्लो ओव्हरचं हे षटक आपण पाहतोय. गोलंदाज मनीष धुमाळचं अष्टपैलू आहे. मनीष धुमाळ अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस देखील करणार आहोत. रुद्र 11 मांडा विपक्ष इमाद 11 बल्ल्यानी. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. तर या दरम्यान प्रमोद दादा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे. संघ नायक देखील आहेत आणि संघ मालक देखील आहेत रुद्र 11 मांडा या टीमचे. आणि रुद्र 11 मांडा टीमचे मॅनेजर, कोच, मेंटॉर आणि तेवढेच चांगले क्रिकेटर हर्षद शेख यांचं देखील आगमन झालेलं आहे. लकी चॅम्प आहेत ते रुद्र 11 मांडा या टीम साठी. गुड मॉर्निंग. यावी चांगला स्ट्रोक आहे. फटका फसला परंतु क्षेत्ररक्षक आहे. षटकार. पाकुर्डे ऑलराउंडर मी तो बॅट्समन.
रईस साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा करतो टॉस रुद्र 11 मांडा विपक्ष इमाद 11 बल्ल्यानी. यस टॉस जिंकलाय रुद्र 11 मांडा टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. प्रमोद टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. 8 षटकांचा सामना आहे. गेली 2 दिवस आपण सामने पाहतोय, धावा बनताना आपण पाहतोय, परंतु पाहिलं गेलं तर समोर कामरांचा संघ आहे, साजिदभाई रईस यांचा संघ आहे. तर 8 षटकांचा सामना आहे. या टीमला किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू. जवळजवळ 80 ते 70च्या आसपास. आपण नक्कीच एक लेजंड क्रिकेटर आहात. आपल्या माध्यमातून देखील आपण पाहिलं गेलं तर मांडा प्रीमियर लीगचं आयोजन जगन्नाथ पाटील यांनी केलं होतं मांडा गावामध्ये, परंतु बल्ल्यानी प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. दादा पाहिलं गेलं तर यंग टॅलेंटेड जे खेळाडू असतात त्यांना एक चांगलं संधी असते की त्यांचं टॅलेंट दाखवण्याची एक चांगलं व्यासपीठ आहे. काय सांगाल या संकल्पनेबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि मुन्ना रईस, शाजिद रईस आणि शाकिब पाकोडे यांनी चांगलंच आयोजन केलेलं आहे. म्हणून यंगस्टर लोकांना जास्त चान्स मिळाला पाहिजे अशा ग्राउंडला. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. माझ्यासोबत कामरान आहे. टॉस गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? फलंदाजीच केली असते मी, कारण सकाळचं क्षेत्र प्लेयर तेवढे ऍक्टिव्ह नसतात, म्हणून त्यासाठी फलंदाजी केली. मनासारखं झालेलं आहे. 8 षटकांमध्ये माइंड मध्ये किती धावसंख्या सेट आहे? असं काही नाहीये, जितके होतील तेवढं टीमसाठी चांगलं आहे, असं टार्गेट सेट नाहीये. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. बल्ल्यानी प्रीमियर लीग, बी स्पोर्ट्स बल्ल्यानी असेल, काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्यानी असेल, साजिदभाई रईस असतील, शाकिब असतील, रोशन, अविनाश अफाट मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. काय सांगाल या स्पर्धेविषयी? बनेलीचं आयोजन दरवर्षी चांगलंच असतो, यावर्षी पण चांगलाच आहे आणि खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस बॉक्स मधून माहिती दे टॉस जिंकलाय तो म्हणजेच रुद्र 11 मांडा या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इन्व्हाइट केलंय इमाद 11 बल्ल्यानी. या टीमला 76 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिल्या 4 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय येत्या मायक्रोफोन वरती माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी आणि ठाकूरपाडा गावचे एक अप्रतिम समालोचक सुनीलजी पवार सर. अनेक अनेक धन्यवाद रोशन संते, व्हॉइस ऑफ डोंबिवली. खूप खूप धन्यवाद आहे. तर सामना जिंकण्यासाठी तर मात्र खूप मोठं टार्गेट म्हणता येणार नाही, कारण की 8 षटकामध्ये जर पाहिलं आपण तर धावफलकावर धावा आहेत त्या 75 आणि 76 धावाचं टार्गेट इथं मात्र SR ग्रुप बनेली या संघासमोर उभं केलंय. आणि हा टार्गेट स्वीकारण्यासाठी सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. अनिल आहे स्ट्राईकला. नो डाऊट वरप संघाचा अनिल संगणक यांची फलंदाजी मी सुद्धा अतिशय चांगल्या जवळून पाहिलेली आहे. आदर्श ट्रॉफी मुरबाड मध्ये खूप मोठं नाव आहे अनिलचं. पहिला चेंडू ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न, हवे त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न चांगला केला पण जीवनदान मिळालंय पहिल्या चेंडूवर. आणि या 2 धावा, मूर्ती लहान पण कीर्ती महान. लिटिल मास्टर ऑफ वरप गावाचा हा अनिल जीवनदान मिळालंय आणि याचा फायदा उचलतो काय पाहायचंय, कारण की सातत्याने जेव्हा आपण पाहतोय की कुठल्या फलंदाला जीवनदान मिळाल्यानंतर मात्र त्याचा फायदा तो उचलतोय, पण इथं मात्र त्या संधीचं सोनं करेल काय. बॅट्या फटका चांगला आहे, विकेट क्षेत्राकडे अतिशय वेगा चेंडू सरकतोय, सीमा पार चौकार ठोकतोय इथं मात्र अनिल. धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण अनिलच्या माध्यमातून. आणि ही सुरुवात पाहिजे तर जर सामना SR ग्रुप बनेल या संघाला जिंकायचं असेल तर पहिल्या विकेटसाठी खास पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. परत बॅटने फटका पाहतोय आपण. जमीन लगत हा चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन क्षेत्राकडे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल फलंदाज अनिल. आणि संघात धावसंख्या पाहतोय पुढे सरकत आता मात्र 7. 76 धावाचं टार्गेट 8 षटकाचा हा आपण सामना पाहतोय आणि एवढं मोठं टार्गेट नाहीये, पण तुम्हाला क्लास फलंदाजी करावी लागेल या टार्गेटला जर पार करायचं असेल.
आजच्या दिवसातली पहिली लढत पाहतोय आपण यशस राया विपक्ष यसार ग्रुप बनेली अशी लढत मुन्नाभाई रईश यांचा संघ आपण पाहतोय 76 धावाचा टार्गेट स्वीकारताना आणि या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये जर पाहिलं आपण एका चांगली सुरुवात पाहतोय अनिल आणि त्याचा पार्टनर पाहतोय आपण हरीश जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आज वातावरण जो भाकीत केलं की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पावसाची दाट शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रामध्ये आणि काही विदर्भामध्ये. काल पाहिलं आपण खूप मोठी नुकसान सुद्धा झाले, गारपीट झाले. पात्र चांगला ड्राईव्ह पाहतोय पण एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह चेंडू जाईल सीमा पार दमदार चौकार वसूल करतोय इथं मात्र फलंदाज तो म्हणजे हरेश. दरम्यान पाहतोय आपण जाकीर भाई यांचं आगमन होतोय आणि मुस्सा भाईचे जवळचे मित्र आहेत आणि ते सर्वांचेच मित्र आहेत. तसेच अफसर रईस साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. वेलकम सुस्वागतम. लॉपडेट फटका चाललाय 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 स्कोरच्या वरतून ठोकलाय उत्तुंगा षटकार. क्लास नाही तर आक्रमण सुद्धा आहे. काय सुरेख हा शॉट खेळला गेला पाहतोय आपण स्कुलिकच्या वरतून एक दमदार तुफानी षटकार वसूल करतोय हरेश. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 17. खूप चांगली दमदार सुरुवात. रिव्हर्स अटेंड करत होता, गरज होती का हा फटका खेळण्याची हा प्रश्न पडला असेल संघ नायकाला की जेव्हा तू सरळ हाताने चांगली फलंदाजी करतोय तर आडवे फटके मारण्याची आवश्यकता होती का. पण अंतिम चेंडूवर कुठल्या प्रकारे धाव नाहीये. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 76 धावचं टार्गेट स्वीकारताना एक चांगली दमदार सुरुवात एसआर ग्रुप बनेली संघाची. तसेच निकिता बनेली गावाची एक हुकमी शहानशाह म्हणून ज्याचा मी उल्लेख करतोय असे आदरणीय सन्माननीय इम्तियाज रईस साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय इम्तियाज रईस साहेबांचं आगमन होताना आपण पाहतोय. शहनशाह ऑफ बनेली गावाचा हा हुकमी इक्का सन्माननीय इम्तियाज रईस साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना आपण पाहतोय. मुस्साबाई आता मला ओळख मिळाली की ते मात्र मुन्ना रईस साहेबांचे छोटे बंधू आहेत. क्या बात आहे. निश्चित खूप मोलाचं कार्य तुमच्या माध्यमातून राहो ही आमची प्रार्थना असेल. ज्या प्रकारे आपण बल्ल्याणी गावासाठी खूप मोठं योगदान देता. खूप मोठं प्रेम असते या मैदानावर आणि सातत्याने टेनिस क्रिकेटवर सुद्धा खूप मोलाचं योगदान सातत्याने पाहतोय आपण. यावेळेस पाहतोय की लेट कट नाजूक फटका स्टीअर केलाय चेंडूला. चेंडू अतिशय वेगात सरकतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल सीमा पार. अजून एक चांगला चौकार इथं मात्र वसूल करतोय. यावेळेस पाहता फ्रंटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. तुम्ही स्क्युअरले का प्रश्न का विचारता हा एक समालोचकाला प्रश्न पडतोय. कारण की जेव्हा दाद मागायची असेल तर मेन पंच असतोय. स्क्युअरलेग पंच त्याच्याकडे इशारा करतोय की हा बॅटला चाटून चेंडू गेलाय काय. पण दाद मागण्याची खरी ताकद तुम्ही मेन पंचाकडे वळवा कारण की जो निर्णय देतो मेन पंच देणार आहे. धावसंख्या चांगली आहे. धावफलकर पाहतोय आपण 21 एका चांगली दमदार सुरुवात. फलटॉस ऑफ ड्राईव्ह पण पाहतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक उभा आहे. धाव मिळणार नाही या चेंडूवर. 76 धावाचं टार्गेट सामना जिंकण्यासाठी एसआर ग्रुप बनेली जर पाहिलं आपण मुन्नाबाई रईस यांचा संघ आहे आणि
क्रिकेट सोबतच गावाचा विकास साहेबांनी खूप चांगल्या तऱ्हेने पार पाडलेले गोरगरिबाचे अन्नदाते आहेत सातत्याने उल्लेख करतात आमचे समालोचक. यावेळेस पाहता सुरेख ड्राईव्ह कवा ड्राईव्ह पाहतोय आपण. चेंडू आणि क्षेत्रामध्ये रेस लागली आहे. रेस जिंकतोय तो मात्र चेंडू आणि चेंडू परार होतो सीमा पार. काय क्लास आहे, काय क्लास आहे. तुम्हाला संगीत जर ऐकायचं असेल तर क्लासिकल संगीत ऐकायला खूप मजा येते. तेव्हा फलंदाजी जर पाहिजे असेल तर ही फलंदाजी पहा तुम्ही. काय सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण इथं. मात्र फलंदाज अनिलच्या बॅट मधून हा कव्हर ड्राईव्हचा चौकार येतोय. चौकारने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 25. याच पाहता फ्रंट फुटल्यावर मात्र पंच करायचं होतं. वेगाला बीट होतोय फलंदाज अनिल. सूर्य ढगामध्ये पाहतोय आपण लपलेला आहे. आकाशामध्ये सूर्य ढगामध्ये लपंडाव आणि खाली पाहतोय आपण टेनिस क्रिकेटचा बिग बिग शो पाहतोय आपण. बॅट आणि चेंडू मध्ये संघर्ष पाहायला मिळताना गोलंदाज सज्ज होताना यास पात्र स्टिअर केले परत खाली क्षेत्रामध्ये. पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रक्षक उभा होता तिथं. थोडस 4 ते 5 पावलं मागचा चेंडूला अडवलंय. तोपर्यंत रोखू शकणार नाही एक सिंगल पूर्ण करण्यासाठी. तर पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं आपण एका चांगली दमदार सुरुवात आहे. इथं मात्र एसआर ग्रुप बनलेली आहे संघाची. मुन्नाभाई रेश यांचा संघ आहे आणि अतिशय अफलातून कामगिरी करतोय. या संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज पाहतोय आपण. हरेश व्यक्तिगत 3 चेंडूमध्ये 1 चौकार 1 षटकार ठोकलंय 10 या धावसंख्येवर. आणि अनिलच्या बॅटमधून आतापर्यंत 3 क्लास चौकार पाहतोय आपण. तो सुद्धा 16 धावसंख्येवर खेळतोय. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये संघात धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर पाहतोय तर मात्र तब्बल ती 26 प्रति षटकामागे सरासरी जर पाहिली आपण 13 धावाची सरासरी आहे. अतिशय चांगली सरासरी नाही तर मात्र धावगती पूर्ण करताना पाहतोय आपण. 10च्या आत सरासरी आहे पण 10 पेक्षा जास्त सरासरीनी पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर मात्र धावा बनवल्या त्या दोन्ही सलामीचे फलंदाजांनी. यशस्वी स्पोर्ट राया विपक्ष एसआर ग्रुप बनेली अशी ही लढत पाहतोय आपण. वातावरण खूप छान आहे. आता पाहतो की सूर्य ढगाच्या कुशीमध्ये लपलेला आहे आणि आकाशामध्ये आता मात्र ज्या प्रकारे उल्लेख केला होती की ढग जमायला सुरुवात झालेली आहे. आणि सूर्यदादांचं म्हणणं आहे की आज आणि उद्याचा दिवस विश्रांती घे रे दादा. अवकाळी पाऊस आहे सांगू शकत नाही. हे आपल्या हातात नाहीये. निसर्गाला कोणी थांबू शकत नाही. मानवाने किती जरी प्रगती केली असेल ना पण शेवटी निसर्ग आहे. ऋषी येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी. समीकरण खूप सोपं राहिलं इथं. सामना जिंकण्यासाठी जर अजून आपण विचार केला तर बरोबरीतून मात्र 50 धावांची आवश्यकता आहे आणि 36 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे जी सरासरी 10 पेक्षा कमी होती ती अजून कमी झाली. इथून अजून 10 विकेट शिल्लक आहेत. मध्ये संपूर्ण दबदबा एसआर ग्रुपचा आहे. चांगला चेंडू बॅक फुटला जाऊन पुश करतोय. माहिती आहे की क्षेत्ररक्षक नाहीये तिथं आणि सहज एक धाव पूर्ण करतोय अनिल हा क्लास आहे. वरप गावाचा हा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. सातत्याने मी जेव्हा पण वरप संघ खेळतोय ना या खेळाडूकडून खूप काही अपेक्षा असतात. तो संघ नाही काही वरप संघाचा पण इथं मात्र एसआर ग्रुप बनेली संघाच्या माध्यमातून लय भारी फलंदाजी करताना पाहतोय आपण अनिल याला. सोबतच डावखुरा फलंदाज हरेश हा सुद्धा एक चांगला डावखुरा फलंदाज आहे. हरेश बिलॉंग करतोय रायते. एक फलंदाज रायते आणि दुसरा पाहतोय आपण वरप. पण इथं मात्र बल्ल्यानी प्रीमियर लीग मध्ये एसआर ग्रुप बनेली म्हणजे मुन्नाभाई रेसच्या संघाचं ते प्रतिनिधित्व करताना पाहतोय आपण. मला वाटतं की मुन्नाभाई रेस सुद्धा खेळाडू कक्षामध्ये जाऊन पोहोचलेले. तिथून सामन्याचा आनंद गाईड करताना आपल्या संघाला आणि गाईड करणं गरजेचं आहे. आणि मुसाभाई यांना पाहतोय आपण 12वा. काल अपेक्षा होती की तो मैदानाच्या आतमध्ये असेल पण टीमनी नाकारलं की तू 12वा ठीक आहे. अजून आमचे एक 12वे खेळाडू पाहतोय आपण शोभान कुंगले यांना सुद्धा पाहतोय आपण. आणि 12वा खेळाडूचा रोल सुद्धा चांगला असतोय कारण की त्यांना 3 सामन्यामधून 1 सामन्यात तरी संधी मिळते. यावेळेस पात्र पटका चांगला आहे. जातोय लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय हा उत्तुंग षटकार.
यशस राय संघाचा होनर संघ मालक सुलतान कोंबले दादा आणि पाहतोय की त्यांचे बंधू सुद्धा आहेत आणि क्या बात आहे दोन्ही संघ मालकाचे दोन्ही बंधू बारावे म्हणजे काय त्यांनी टीम निवडली आहे आणि खास दोस्ती पण आहेत दोस्ती पक्की अपनी अपनी खर्च अपना अपना हे सातत्य वाक्य मी कधी पण सांगतोय तरी खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली पाहतोय आपण सामन्याकडे सहज वाटचाल करताना विजयाकडे एसआर ग्रुप बनेल या संघ कारण की तब्बल धावा आहे त्या धावपलकावर 33 अजून एक हा फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरतून खाली क्षेत्रामध्ये रोखू शकेल की नाही हा प्रश्न पडलाय आणि चेंडू मात्र अडू शकला की नाही हे पाहायचंय आमचे संवेदक आहेत तिथं आयोजक कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत ते सांगता येतं की इथं मात्र हा निर्णय काय असेल इशारा काय येले पाहिजे पंचच्या माध्यमातून चेक करताय आम्ही चेक करतोय ओके ओके तर पंच आमचे जिशान रेस सांगतात की हा चेंडू मात्र जिशान रेस आपण यायचे कारण की इथून कॉमेंट्री आणि 12वे खेळ निर्णय देऊ शकत नाही आयोजकांनी यायचे एक तर तर इथं मात्र आमची आयोजक कमिटी आणि या तिसरे पंच सांगतात की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि निश्चित आमचे दोन्ही संघाचे 12वे खेळाडू सुद्धा आहेत त्यांना सुद्धा रिप्ले दाखवल्या गेलं त्यांचं म्हणणं सुद्धा आहे की हा बाउंड्री आहे आता मात्र या बाउंड्रीनी संघात धावसंख्या अतिशय वेगात पुढे सरते ती 37 म्हणजे सोपा विजय इथं मात्र साकारताना पाहतोय आपण या स्पर्धा पुलचा फटका पॉवरफुल होतो का पाहायचंय मिड विकेटच्या क्षेत्राकडे आणि चांगला झेल टिपल्या गेलं आणि इथं मात्र पाहतोय की स्वतः संघ मालकाने हा झेल टिपलाय पाहतोय आपण सुलतान यांनी ग्रेट कॅच आपण धावपल करू तर मात्र ज्या प्रकारे खूप छान फलंदाजी पाहतोय 37 धावसंख्या आहे 37 तिसऱ्या पंचाची मदत मागलेली आहे पण ते येणार नाहीये त्यामध्ये पाहतोय की आपण निश्चित रिप्ले पाहतोय आम्ही जर रिप्ले सक्सेस झाला तर आम्ही निर्णय सांगू तुम्हाला बाकी ते मैदानी पंच निर्णय घ्यायचे आणि हा क्लिअर झेल टिपलाय फलंदाज बाद होतोय खूप छान झेल शरीराचा बॅलन्स खूप चांगलं ठेवलंय पाहतोय आपण सुलतान कोंबले आणि अतिशय अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि एक विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथं मात्र प्राप्त केलंय यशस राया या संघाच्या गोलंदाजांनी खास तर हा झेल हा विकेट निश्चित क्षेत्राच्या नावे झालं पाहिजे पण तसं होत नाही क्रिकेटमध्ये पाहतोय आपण सातत्याने तर रोशन भगत रन मशीन ऑफ पल्ल्यानी गावाचा हा बादशाह पाहतोय आपण रोशन भगत खेळपट्टीवर होते क्रमांक 3 वर षटकार किंग षटकाराचा बिताल बादशाह आणि रन मशीन ऑफ बल्ल्यानी
यास पात्र कट केले, चांगला फटका आहे, कव्हर बाउंड्रीचा क्षेत्ररक्षक येतोय पॉइंट बाउंड्रीकडे, तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट करेल फलंदाज अनिल. अनिल व्यक्तिगत चांगली फलंदाजी करतोय. संघात धावसंख्या आता मात्र 39. सामना जिंकण्यासाठी अजून इथून मात्र संघर्ष करावा लागणार नाहीये, कारण की पाहतोय आपण की हा 30 षटक प्रगती पथावर आहे आणि या धावसंख्या खूप जास्त झालेली आहेत. 37 धावेची अजून आवश्यकता आहे. याच पत्ता वेगवान चेंडू होता, फ्रंटला जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय. तर 3 षटकाची समाप्ती 76 धावचं टार्गेट सुरू करताना एसआर ग्रुप बनेल या संघाची धावसंख्या खूपच चांगली आहे. फलंदाज एकच बाद झालाय पण एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण क्रिकेटला एकतर्फी आपण सामना म्हणू शकत नाही, कारण की जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही की कारण शेवटची धाव होत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. इथून मात्र 30 चेंडूने सामना जिंकण्यासाठी अजून 37 धावेची आवश्यकता आहे. पण 3 षटकामध्ये जर विचार केला आपण एका चांगली बाजू आहे, भक्कम बाजू आहे एसआर ग्रुप बनेल या संघाची. मुन्ना रईस साहेबांचा संघ आपण पाहतोय एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. काल एक कीर्तिमान इतिहास रेकॉर्ड या मैदानावर आपण पाहिलं, कारण की मी जेव्हापासून या मैदानावर येतोय त्यावेळेस गेल्या वर्षी जर पाहिलं आपण पहिलं शतक ठोकण्याचं पराक्रम केला होता तिसगाव संघाचा सागर गायकवाड यांनी. आणि काल या मैदानावर अक्षरशः धावाचा पाऊस नाही तर षटकाराचा पाऊस चौकाराचा पाऊस पडला होता. तो किंग ऑफ निंबोली गावाचा कल्पेश केने यांच्या बॅट मधून काय रेकॉर्ड बनले. 6 मध्ये 6 ठोकले त्यांनी, उच्च कोटीचे षटकार आणि उच्च कोटीचा शतक सुद्धा त्यांनी पूर्ण केलंय काल. आणि सांघिक कामगिरी जर पाहिली तर तब्बल 152 धावा. याच पात्रा हा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि रोशन भगत या एका धावेने आपल्या डावाची सुरुवात करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र 40-36 धावेची आवश्यकता आहे इथून येणारे. त्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते 29 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 36 असं सोपं समीकरण. आणि 9 फलंदाज अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित एक चांगल्या स्थितीमध्ये एसआर ग्रुप बनेल या संघ. सलामीचा फलंदाज अनिल अतिशय चांगली फलंदाजी करताना आतापर्यंत पाहतोय आपण. याच पात्रा स्टेट ड्रॉचा फटका पाहतोय आपण, अतिशय वेगवान फटका होता. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय अनिल. आणि परत रोशन भगत सज्ज होतोय खेळण्यासाठी. यांच्याकडून मात्र चांगली अपेक्षा असतील आपल्या संघासाठी की या उरलेल्या धावा किती चेंडूमध्ये तो फिनिश करतोय सामन्याला. या धावा फिनिश करेल किती चेंडू पर्यंत ते पाहायचं आहे. चांगला चेंडू स्पष्ट लागला आणि इथं मात्र पाहतोय की फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. पण निश्चित आमचे दोन्ही पंच इथं मात्र चर्चा करताना आपण पाहणार आहोत. खेळाडूंनी जायचं नाही तिथं आणि दोन्ही पंच जे निर्णय देतील ते दोन्ही संघाच्या कर्णधारांना मान्य करावं लागेल. तर निश्चित हा निश्चित निर्णय मागे घेतो, कारण की पाहतोय की आपण हा चेंडू असं वाटतं फाईन ग्लान्सचा फटका होता. बॅटला चेंडू चाटून गेला होता आणि त्याच प्रकारे पाहतोय की आपण इथं मात्र नाबाद ठरवले पंचांनी. चला आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचे, कारण की ही स्पर्धा आपली आहे. सुलतान भाई से गुजारिश आहे की ये ट्रॉफी अपनी आहे आणि पंच सुद्धा आपले आहेत. कुठल्या संघासोबत दुजाभाव आतापर्यंत केला नाहीये या लीग मध्ये आणि शेवटी पंच असतात. आपण पंचाचा निर्णय मान्य करावा लागेल.
जे मैदानी पंचायत ते निर्णय घेतील, कारण की पाचीसाठी रिव्ह्यू नाही आमच्याजवळ. हे आम्ही पहिल्याच दिवसापासून सांगतोय. फक्त रिव्ह्यू याच्यासाठी तुम्हाला घेता येईल बिमर आणि रनआउटला. चला आपण क्षेत्रक्षण लावून घ्या. विनंती असेल आपण सहकार्य करा चला, कारण की निश्चित ज्या प्रकारे आपण पाहतोय की ते मात्र दोन्ही संघाला विनंती आहे. खास मी विनंती करेन यशस राया संघाचा संगणक आपण क्षेत्रक्षण लावून घ्या चला. देखिए आम्ही जे रिव्ह्यू सांगितलं होतं ते बिमर आणि रनआउटला, इथं मात्र पाचीच्या निर्णयाला रिप्ले सुद्धा पाहता येणार नाहीये. ते मैदानी पंच निर्णय देतील हे सातत्याने आम्ही सांगतोय, कारण की तुमचं बॅट कट आहे की नाही हे फक्त पंचाला माहिती असते. इथं रिव्ह्यू मध्ये घेता येणार नाही. क्षेत्रक्षण लावून घ्या. पंचाचा निर्णय काय ते आपण सांगायचंय.
सुरुवात होताना पाहतोय आपण आणि या धावसंख्या जर पहिले आपण एक चांगली धावसंख्या इथून मात्र धावसंख्या जर पहिली धाव प्रकार आपण 41 आहे. इथून अजून सामना जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता असेल. तर फलंदाज बाद होतोय आणि नवीन फलंदाज पाहतो आपण खेळपट्टीकडे येताना सतीश येतोय नवीन फलंदाज. चला शतक्षण लावून घ्या आपण. यशस स्पोर्ट राया संघाचा संघटक आपण 41 चेंडू किती झाले आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. तर सामना एक चांगल्या रंगतदार स्थितीकडे येऊन ठेपलाय कारण की या विकेट एक महत्वपूर्ण प्राप्त केली इथं मात्र पाहतोय आपण अजून सामना जिंकण्यासाठी इथून 35 धावेची आवश्यकता आहे. खूप चांगला सामना आपण रंगताना पाहतोय. पहिला सामना एक थरारक स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. चला ही स्पर्धा आपली आहे. स्पर्धा आपली आहे. आपल्या बल्ल्याणी गावाची ही शोभा वाढवणारी स्पर्धा आहे आणि सर्व संघ मालकांना मी विनंती करेन की आपण आपल्या गावासाठी खेळतायत हे लक्षात ठेवा. तर सज्ज होताना सामना खूप एक रंगतदार फाईट पाहायला मिळणार या शंका नाहीये. या स्पर्धा चांगला चेंडू होता. तेवढा असा फटका पाहतोय. हलक्या हाताने हा फटका खेळला होता आणि अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत भरपडती धावसंख्या 42. चौथे षटक प्रगती पथावर आहे आणि पाहतोय की दोन्ही संघ अजून हार मानायला तयार नाहीयेत. एक जमेची बाजू ती म्हणजे SR ग्रुप बनिली संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आहे कारण की खूप मोठी तफावत नाहीये सरासरीमध्ये पाहतोय आपण कारण की अजून त्याचा सलामीचा फलंदाज अनिल नावाचा हा फलंदाज खेळपट्टीवर आहे. पल्लू स्ट्रोक पाहतोय आपण हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय तो अनिल. आता मात्र समीकरण खूप सोपं आहे कारण की 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून सामना जिंकण्यात 30 धावेची आवश्यकता आहे. खूप मोठी तफावत नाहीये. SR ग्रुप या संघाकडे धावा आणि चेंडू मध्ये खूप सोपं समीकरण आहे आणि अजून मात्र 7 विकेट इथे मात्र शिल्लक आहेत आणि सामना पूर्णपणे मी तर म्हणेन की SR ग्रुप बल्ल्याणी संघाकडे झुकलेला आहे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल पण या सामन्यामध्ये दुसऱ्या वेळेस आपण ऐकूया व्हॉइस ऑफ डोंबिवलीचा बुलंद आवाज आणि खास माझे परममित्र रोशन संते यांच्या माध्यमातून पुढचं धावता वर्णन आपण ऐकूया.
यस, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय आणि 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्ग सज्ज ऋषी. यावीस जयेश होते, जयेश राजे न्यू बॅट्समन येतोय. मंडाचा वंडर बॉय आहे आणि सातत्याने खूप चांगली कामगिरी तो करतोय. भूमी 11 मांडा या टीम कडून खेळताना नेहमीच आपण त्याला पाहिलंय. तोच फलंदाज आपण पाहू शकाल ऑन स्ट्राइक. मांडा गावचा वंडर बॉय जयेश राजे ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्क होते ऋषी. यावेळेस मिस्टामिंग आहे, झेलची शक्यता आणि एका हातामध्ये हा झेल पकडलाय सुलतान कुंगलेने. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. जयेश राजे बॅक टू द पवेलियन. आहे 30 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 22 चेंडू आणि 30 धावांची गरज. स्ट्रायकिंग फलंदाज सतीश. खूप चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज या षटकामध्ये ऋषी. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे. ओर द विकेट. यावेळी विकेट करतो ऑन साइडला लॉफ केलाय, फेकून देतोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. फिफ्टी कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे. चेंडूची मागणी केली. 21 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल यावेळी SR ग्रुप बल्ल्याणी या टीमला मुन्नाबाई रईस साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला सोबन कुंगळे आणि सुलतान कुंगळे साहेबांचा संघ आहे. SS स्पोर्ट्स राया संघ. थोडस बॅकफुट वरती आहे कारण की पहिल्या इनिंग मध्ये अवघ्या 75 धाव बनवल्या. कारण की काल आपण जर पाहिलं गेलं तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये 100 प्लस धावा पाहिल्या होत्या. 115 धावा देखील चेस केल्या होत्या. काल आपण पाहिलं तर 151 धावा देखील बनवल्या. 6 षटकांमध्ये एक भीम पराक्रम केला या मैदानावरती कल्पेश केनेने. या स्पर्धेमधील आणि त्याच्या करिअर मधील पहिलं शतक ठोकलंय. यावेळी बॅकफुटवर येऊन बॅक टू द बॉलर खेळत आहेत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 50 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 20 चेंडू आणि 26 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केले. प्लेड ऑन. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. सतीश बॅक टू द पवेलियन. येतोय सतीश. आपण जायचं आहे. सीमारेषा क्रॉस करणं हे बंधनकारक असेल. सर्कल नाहीये. 26 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 19. नवीन फलंदाज संगणक येतोय चिंटू.
फलंदाजी करण्यासाठी खूप चांगली गोलंदाजी करतोय या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज ऋषी सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी डॉट बॉलचं सातत्य ठेवतं या षटकामध्ये ओव्हर द विकेट यावेळी सुरेख स्ट्रोक इनफिल्डच्या वरून क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये एकदम तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा फलकावरती येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज डीजे नक्कीच एसआर ग्रुप संघ आपण पाहतोय नक्कीच सन्माननीय मुन्नाबाई रईस आणि निलेश भाऊ शेलार साहेबांचा संघ आहे अप्रतिम खेळ केला या पहिल्या सामन्यामध्ये सर्वांचीच मन जिंकलेत गोलंदाजांनी पहिल्या इनिंग मध्ये आणि 76 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत 5 षटकांमध्ये 51 धावा बनवल्यात आणि 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज आहे गोलंदाजी मार्क होती सज्ज होतोय ताबिश येतोय या 6व्या षटकामध्ये कदीर रईस यांचं देखील आगमन झालेलं आहे गुड मॉर्निंग ताबिश साठी पारितोषिक आहे काईस कुंगले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज स्ट्राइक इन फलंदाज संगनायक चिंटू आणि सुलतान कुंगले आणि सोबन कुंगले यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय समोर दिशेने खेळतात स्क्रीन समोर खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल 53 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या स्पर्धेचे आयोजक साजिद रईस शाकिब रईस अविनाश भगत शाकिब पाखोडे अविनाश भगत त्यानंतर रोशन भगत बी स्पोर्ट्स बल्ल्यांनी काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्यांनी अर्शान रईस आणि लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे व्हाईट बॉलचा इशारा येतो धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 54 धावा शारिक कादरी यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे चिंटू साठी लागोपाठच्या 3 षटकांसाठी रोख रक्कम 1000 रुपयांचा कॅश प्राइज फॉर द विकेट फुल टॉस चेंडू होता मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये फलंदाज चिंटू डॉट बॉलची समाप्ती पाळामध्ये धावसंख्या स्थगित आहे 54 धावा जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे 16 चेंडू शिल्लक आहेत 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी एसआर ग्रुप बल्ल्यांनी या टीमला मुन्नाबाई रईस आणि निलेश भाऊ शेलार साहेबांचा संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला सोबन कुंगळे आणि सुलतान कुंगळे साहेबांचा संघ आहे एस एस स्पोर्ट्स राया डान्सिंग डाऊन द विकेट गतीमध्ये परिवर्तन स्लोवर 1 चेंडू आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतो गोलंदाज ताबिश डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या स्थगित आहे 54 धावा धावफलकावरती 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहतोय ग्लोबल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ओव्हर द विकेट
चांगला स्ट्रोक आहे अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय एक तर कंप्लीट केली दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या एकनी पुढे सरकेल 55 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 14 चेंडू आणि 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी SR ग्रुप बल्ल्यांनी या टीमला अप्रतिम गोलंदाजी होते SS स्पोर्ट्स राया या टीम कडून गोलंदाज ताबिशला आपण पाहतोय या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय इकॉनॉमिकल गोलंदाजी कंजूस गोलंदाजी केली ताबिशने राईट मोर द विकेट फुल टॉस चेंडू होता अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका यायला हवा होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते धावसंख्या स्थगित आहे 55 धावा 21 धावांची अजून गरज आहे 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे सामना आता मात्र बॅलन्स पाहायला मिळतोय कारण की ताबिशने खूप चांगली गोलंदाजी केली आहे या 6व्या षटकामध्ये यावेळीच गॅप शॉट सिलेक्शन आहे इनफिल्डच्या वरून एक धाव तर कंप्लीट केली आहे आउटफील्ड फास्ट आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण आपल्या टीम साठी नक्कीच ही एक धाव वाचवली आहे आणि या चेंडूवरती मिळत आहेत या 3 धावा आणि पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 58 धावा जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज डीजे चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी या पुढील सामना आपण पाहू शकाल रुद्र 11 मांडा विपक्ष इमाद 11 बल्ल्यानी या दोन टीम मध्ये बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे गोलंदाजी मार्क वरती येतोय या 7व्या षटकामध्ये अप्पू कुंगले आयकॉन आहे एक स्टार गोलंदाज आहे स्टार ऑलराऊंडर आहे या टीमचा कैस कुंगले यांच्याकडून देखील पारितोषिक आलेलं आहे विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये आणि सुलतान कुंगले आणि सोबन कुंगले यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे हे षटक फार महत्वाचं असेल अप्पू गतीमध्ये परिवर्तन अंटरम बॉक्स टॅप करतायत खूप चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये करतोय डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे 11 चेंडू आणि 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज सामना आपण पाहतो बिग फाईट मॅच या दोन संघांमध्ये यावी शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न एकदा तर कंप्लीट केले क्षेत्ररक्षक डीप मध्ये दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय धावसंख्या एकनी पुढे सरकेल 59 59 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे स्ट्रायकिंगला फलंदाज संगनायक चिंटू ऑन स्ट्राइक चांगली गोलंदाजी करावी लागेल तेवढीच चांगली बॅटिंग करावी लागेल जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल फॉर द विकेट गतीमध्ये परिवर्तन टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते सुरेख गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी टर्निंग पॉइंट षटक फेकतोय हा गोलंदाज अप्पू कुंगले मुंटू ऋषी ताबिशने खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय ते म्हणजेच SS स्पोर्ट्स राया या टीमला 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज बिग हिट करण्याचा प्रयत्न लॉफ्टेड हिट
क्षेत्ररक्षक जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज चिंटूने. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. आठ चेंडू आणि 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा हा पंपून करतायत गॅप शॉट सिलेक्शन आहे आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकार. तो मॅच 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. एक षटकार एक चौकार ठोकलाय फलंदाज चिंटूने आणि या सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देणारा हा चौकार आलाय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल एस एस स्पोर्ट्स राया या टीमला जास्त वेळ आपण घेऊ नका. एस एस स्पोर्ट्स राया या टीमला विनंती असेल की आपण त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आहे. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव ही बनवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. यापुढील सामना असेल रुद्र 11 मांडा विपक्ष इमाद 11 बल्ल्यानी. या दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय रुद्र 11 मांडा या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. तर मांडा टीमला विनंती असेल व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन आपण थांबायचं आहे. संपूर्ण संघाला ही विनंती आहे की व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन आपण थांबायचं आहे. वर विकेट यावेळी चांगला स्ट्रोक आहे गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 7 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर रिव्ह्यूची मागणी केली आहे. यस रनआउट साठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. 7 षटकांचा तर खेळ संपलाय परंतु धावबाद आहे की पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे फलंदाज हेच पाहावं लागेल आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 2 धावा कंप्लीट आहेत आणि फलंदाज सुरक्षित आहे. धावसंख्या 71 धावा 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. खूप चांगली क्वालिटी तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करायचा आहे विनंती असेल कारण की 2 तास जास्त झालेले आहेत या सामन्यासाठी. त्यामुळे विनंती असेल पंचांना की आपण देखील सांगायचं आहे सक्त ताकीद द्यायची आहे. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय सुलतान कुंगले. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. नक्कीच सोबन कुंगले यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे. जर हा सामना जिंकून दिला सुलतानने तर रोख रक्कम 1000 रुपयांचा कॅश प्राइज
क्या बात आहे. आणि कैस कुंगले यांच्याकडून देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज, 1,500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. हा सामना जिंकून दिला तर सुलतान कुंगलेने SS स्पोर्ट्स राया टीमला 5 धावांची गरज. यावेळी स्क्वेअर कट करतोय, गॅप शॉट सिलेक्शन एकदम तर कंप्लीट केली. आउटफील्ड फास्ट आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न होता, धावबाची संधी आणि फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय. SR ग्रुप बल्ल्याने या टीमला 3 धावांची 5 चेंडू शिल्लक आहेत. रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बीमर चेंडू साठी आहे. यस प्रेक्षक देखील सांगतायत की चौकार नाहीये, त्यामुळे 2च धाव मिळतील आणि विकेट देखील बाद झाला चिंटूच्या स्वरूपात. त्यामुळे 3 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. अजिंक्य येतोय नवीन फलंदाज. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सुलतान कुंगले. स्ट्रायकिंग फलंदाज मनीष धुमाळ. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल SR ग्रुप बल्ल्यानी या टीमला चांगला स्ट्रोक पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे आणि विजयाचा हा चौकार येतोय. फलंदाज मनीष धुमालच्या बॅट मधून सामना फिनिश. सामना जिंकलाय SR ग्रुप बल्ल्यानी या टीमने. अभिनंदन मुन्नाबाई रईस, अभिनंदन. बल्ल्यानी टीमचा सामना जिंकलेला आहे. हार्ड लक आणि